पितृदोषाची 8 लक्षणे, कारणे व उपाय. मूलबाळ होत नाही किंवा झालंच तर जन्माला आलेली मुलं मंद व अपंग होतात. बरेचदा मूल जन्माला येताच मरते. नोकरी, व्यवसाय, उद्योगधंदा यात नुकसान होतं. कुटुंबात छोट्या छोट्या गोष्टींवरून मोठमोठे वादविवाद होतात. घरात सतत कुणी ना कुणी आजारी राहतं, दवाखाना सुटत नाही. विवाहिच्छुक मुलामुलींच्या लग्नात अडथळे येतात. लग्न झाल्यानंतर वैवाहिक सुख मिळत नाही. घटस्फोटासारखी परिस्थिती येते. अपघात होण्याचा धोका वाढतो. प्रत्येक शुभ व मंगल कार्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने अडथळे निर्माण होतात. घरातील कर्ता व्यक्ती सतत मानसिक तणावाखाली राहतो. पितृदोष का लागतो? पितृदोषाची कारणे कोणती? घरातील एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे अंतिम संस्कार व्यवस्थित न झाल्यास किंवा अकाल मृत्यू आल्यास कुटुंबाला पितृदोष लागतो. पितृदोष पिढ्यानपिढ्या चालूच राहतो. पितृदोष घालवण्यासाठी कोणते उपाय करावे? पितरांचे फोटो घरात दक्षिण भिंतीवर लावावेत. त्यांना रोज फुलांचा हार घालून पितरांचं स्मरण करावं. पिंपळाला जल, फुले, अक्षत म्हणजे तांदूळ, दूध, गंगाजल आणि काळे तीळ अर्पण करून पितरांना मोक्ष मिळावा म्हणून प्रार्थना करावी. दर अमावस्येला आणि पितृपक्षातील 14 दिवस संध्याकाळी घराच्या दक्षिणेला पितरांचं स्मरण करीत तेलाचा दिवा लावावा. गरीब मुलींचे विवाह लावणे किंवा त्यांच्या लग्नात मदत करणे हा पितृदोष दूर करण्याचा प्रभावी उपाय आहे. पूर्वजांच्या मृत्यूच्या तिथीला ब्राह्मणांना जेवू घालावं, तसेच सत्पात्री दान करावं. प्रिय दर्शक हो, हिंदू धर्मातील प्रथा, परंपरा, धार्मिक माहिती आपल्यापर्यंत सातत्याने पोहोचवण्याचं कार्य गेल्या 4-5 वर्षांपासून आम्ही करतो आहोत. आम्हाला मदत म्हणून व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ व्हॉट्सॲप, फेसबुक इत्यादीवर अधिकाधिक शेअर करावा